शरीरातली ऊर्जा कमी कमी व्हायला लागते, तेव्हा शरीर मेंदूला सिग्नल पाठवतं. आता मेंदूला ग्लुकोजची आवश्यकता असते आणि मेंदूला काम करण्याकरता ग्लुकोज हे अनिवार्य आहे. तर शरीर हे मेंदूला सिग्नल पाठवते आणि एक साध्या सोप्या शब्दामध्ये जर सांगितलं की मेंदूमध्ये केमिकल लोचा होतात आणि त्याच्यामुळे भूक नावाचा जो प्रकार आहे, ही भूक लागते. आपण नेहमी म्हणतो की भूक ही पोटात लागते, पण ते पोटात नसून ते मेंदू हा सिग्नल देत असतो की तुम्हाला भूक लागलेली आहे. मग आपण अन्न खातो. अन्न खाल्ल्यानंतर ते त्याचं पचन होतं. पचन झाल्यानंतर त्याचे जे काही त्या भागामध्ये विच्छेदन होतं आणि अन्नातले सगळे जे द्रव्य आहे म्हणा किंवा त्याचे घटक जे आहेत ते सगळे रक्तात येतात. परत ऊर्जा वाढते, परत ग्लुकोज निर्माण होतं आणि अशा प्रकारे ही सायकल चालत असते. जर अन्न नाही मिळालं, आता असे बरेच लोक आहेत की ज्यांना 2 वेळेचा जेवण नीट मिळत नाही. समजा भूक लागलेली आहे आणि अन्न नाही मिळालं, तरी शरीर हे कुठनं ना कुठनं तरी ते शोधत जातं. आता ज्यांना चरबी जास्त आहे, त्या चरबीतनं ते अन्न शरीर तयार करत जातं किंवा जे स्नायू आहेत त्याच्यातून ते अन्न तयार करत जातं. पण 1-2 दिवस वगळता जर सतत अन्न नाही जर मिळालं, तर मग हळूहळू तो माणूस जो आहे तो हळूहळू खंगत जातो, बारीक होत जातो. गंमत अशी आहे भुकेच्या बाबतीमध्ये की एकदा भूक लागली की माणसाच्या रक्तातल्या साखरेची पातळी कमी होते, मेंदू काम करत नाही. मग ते हॉर्मोन्स सिक्रेट होतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ॲड्रिनालिन आहे, कॉर्टिसॉल आहे. आता हे ॲड्रिनालिन आणि कॉर्टिसॉल जे हॉर्मोन्स आहेत, तर भूक लागल्यानंतर तयार होतात शरीरामध्ये. हे जरी खरं असलं तरी हेच हॉर्मोन्स माणसाला राग आल्यानंतर हेच हॉर्मोन्स तयार होतात. माणसाची चिडचिड झाली की हे हॉर्मोन्स तयार होतात. मग माणसाचं पोट जर भरलं नाही तर माणसाला राग येणार. माणसाचं पोट भरलं नाही की चिडचिड होणार, कामात लक्ष लागणार नाही. त्यामुळे भूक भागणं हे अतिशय आवश्यक आहे. भूक नाही भागली तर त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वातच बदल होऊ शकतो. आणि असं जर नेहमी नेहमी होऊ लागलं तर त्याला आज जर भूक भागली तर ज्याची भूक भागत नाही त्याला आज भागलंय, आज माझं पोट भरलंय, पण उद्या काय, अशी चिंता राहते. मग जर असं पुन्हा पुन्हा जर त्याचं पोट उपाशी राहायला लागलं, त्याचं पोट भरत नसेल, कष्ट करून सुद्धा जर पोट भरत नसेल, तर मग त्याला एक समाजाप्रती राग येऊ शकतो, चीड येऊ शकतो. म्हणजे एकीकडे तो पाहतो की अन्न वाया जातंय, एकीकडे तो पाहतोय की हॉटेलमध्ये जेवणावळी आहेत, घराघरामध्ये खूप जेवणाच्या वेगवेगळ्या अन्नपदार्थ आहेत आणि मला खायला मिळत नाही. मी असं काय पाप केलं, मी असं काय माझा असा कसा काय जन्म झाला, असं स्वतःला कुठंतरी दुःख, स्वतःला कुठेतरी अपराधाची भावना, अपराधीपणाची भावना, कुठेतरी नैराश्य त्याच्या मनामध्ये येतं आणि मग नैराश्यपोटी माणूस काही करू शकतो. माणूस चुकीच्या मार्गाला लागू शकतो, चोऱ्या माऱ्या करू शकतो. बघा हां, आपण सहज म्हणून जातो, निधीला धोंडा आणि भुकेला कोंडा. पण हे सगळं खरंच आहे की या पलीकडेही काही आहे? तुम्ही विचार करा. तुमच्या घरात तुम्ही बसता आहात. स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक चालू आहे आणि गरम गरम भाकरीचा, वांग्याच्या भाजीचा खमंग असा वास येतोय. तुमची भूक चाळवते? किंवा असाही विचार करा
की तुम्ही हॉटेलमध्ये गेलायत, तुम्हाला आता पिझ्झा खायचा आहे, तुम्ही ऑर्डर केलाय पिझ्झा आणि पिझ्झा येतो, त्याचा खमंग खमंग वास, तुमची भूक चाळवलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की काही मिनिटात तुम्ही हे सगळं फस्त करणार आहात आणि तृप्तीचा ढेकर देऊन तुम्ही परतणार आहात. पण जर विपरीत परिस्थिती असेल तर, परिस्थिती पालटली तर, कारण हे केव्हा शक्य असतं, जेव्हा तुम्ही घरात असतात. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं असतात की त्यांच्याकडे पैसा नाहीये पण प्रचंड भूक आहे. ती कुठेतरी अडचणीत आहेत, गावाला गेली आहेत, त्यांचं कोणीतरी जवळचा माणूस खूप आजारी आहे, दवाखान्यात ॲडमिट केलंय, पण पैसा नाहीये त्याच्याकडे, परिस्थिती पण नाहीये. त्यात शहर अनोळखी आहे, गावात कोणीही ओळखीचं नाहीये आणि तुमच्या खिशात पैसे नाहीये, रिकामा खिसा आहे. अशा वेळी जी भूक लागते ना, ती भयंकर असते. ती माणसाला लाचार बनवते, अगतिक बनवते. माणूस व्याकुळ होतो भुकेमुळे. जो माणूस आजारी आहे तो आजारांमुळे नंतर मरेल, पण भुकेमुळे आधीच मरेल. अशी परिस्थिती एखाद्यावर उद्भवू शकते. अशा परिस्थितीत कुणीतरी तुमच्या हातात जेवणाचा डब्बा दिला तर, तुम्हाला हे माहिती आहे का की नांदेडच्या आजूबाजूचे लोक खेड्यातून उपचारासाठी नांदेडला येतात. हे लोक गरीब आहेत, त्यांच्या खिशात पैसे नाही आहेत, त्यांचे कोणी नातेवाईक नाही आहेत. धर्मादाय रुग्णालयामध्ये उपचार तर मिळतात, पण त्यांच्या भुकेचं काय? ह्या लोकांना अनेक दिवस इस्पितळात राहावं लागतं आणि आपल्याला तर माहितीच आहे की त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. आता खास करून रुग्णांना जर म्हटलं तर रुग्णांना हे ऊर्जेची, एनर्जीची, अन्नाची ही गरज तो जेव्हा नॉर्मल असतो त्याच्यापेक्षाही जास्त असते. कारण त्याला आजार झालेला असतो, काही ऑपरेशन म्हणा किंवा ताप म्हणा किंवा काही एखादा आजार म्हणा. अशा वेळेस शरीराला ऊर्जेची, अन्नाची अधिक आवश्यकता असते. कारण शरीराला नॉर्मल शरीराची तर गरज आहेच, पण शरीराला रिपेअरसुद्धा व्हावं लागतं. त्याच्याकरता ती ऊर्जेची, काही घटकांची, खास करून प्रथिनांची म्हणा किंवा काही ताप आला असेल तर त्यावेळेस आम्ही कार्बोहायड्रेट ज्याला म्हणतो, कार्बोहायड्रेट एनर्जीची जास्त गरज असते. अशा वेळी आगंतुकपणे अगदी सहज तुमच्या समोर एखादा भाऊचा डब्बा आला तर, मराठवाड्यातलं हे नांदेड शहर. नांदेडमध्ये अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, नेते होऊन गेले, पण आज प्रामुख्यानं आठवणारं नाव म्हणजे दिलीप गोपाल सिंह ठाकूर. तसं मी त्याला 89-90 पासून ओळखतो. त्याचे वडील एस टीमध्ये होते, तोही एस टीमध्ये होता. प्रत्येक ठिकाणी त्यानं जे काम केलं अत्यंत निष्ठापूर्वक केलं, पण त्याला सामाजिक चळवळीत जाण्याची खूप आवड होती. आणि जेव्हा सेनेमध्ये कैलासवासी प्रकाश खेडकर निवडून आले तेव्हा त्यांचा सहाय्यक म्हणून तो एस टीची नोकरी सोडून त्यांच्याकडे गेला.
तिथं गेल्यानंतरही लोकांसाठी आपल्याला काय करता येईल, प्रत्येक गोष्ट काही माझ्या नेत्याच्या लक्षात येईलच असं नाही, तर ती नजरेस आणून देणं आणि त्यांच्याकडून ते करून घेण्याचं उत्तम काम त्यानं त्याच्या पूर्ण कालावधीमध्ये तिथे केलं. एकमेव उद्दिष्ट हेच असायचं त्याचं, की लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून काहीतरी गेलं पाहिजे, लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. सामान्य गोष्ट सुद्धा जर एखाद्याला मिळत नसेल तर ती का मिळत नसेल हा भुंगा त्याच्या डोक्यामध्ये सतत रोरावत असावा असं मला नेहमी वाटतं. ही 2003ची गोष्ट असेल. त्यावेळेस मी नगरसेवक होतो. आमच्या महापालिकेच्या कार्यालयासमोरच सरकारी दवाखाना होता. एक दिवस संध्याकाळी काहीतरी कामासाठी मी गेलो होतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं मी पाहिलं एक खेड्यातली बाई विटा रचून त्याच्यावर स्वयंपाक करत होती. म्हणजे का लाकडं बिकडं पेटवून ते करत होते. तर आमचा वॉचमन तिला हाकलू लागलास महापालिकेचा. मी म्हणलं वा असं का करायलास, ती खेड्यातली बाई आहे तिला का. त्या म्हणले साहेब आपल्या या प्रांगणात नेहमी हे बाया वगैरे येतात सरकारी दवाखान्यातल्या आणि ते स्वयंपाक राहतात तिथं घाण करतात. त्याच्यामुळं आम्हाला अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत की इथं कोणाला स्वयंपाक करू देऊ नका. तर मी म्हणलं त्याचंही ठीक आहे. मग मी त्या बाईला जेवणाचे पैसे दिले आणि तिला सांगितलं की इथं स्वयंपाक करू नको, बाहेरून हॉटेल घेऊन दे. संध्याकाळी मी रात्री घरी गेल्यावर नंतर विचार केला, मी आज एका बाईला दिलं, पण रोज तर अशा कितीतरी बाई असतील, कितीतरी माणसं असतील की ज्यांना इथं स्वयंपाक करायचं वाटत असेल, त्यांच्याकडे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी पैसे नसतील, त्यांच्यासाठी काय करावं. तर त्यावेळेस मी माझ्या डोक्यात सारखा हा विचार चालू लागला. तर मी सुधाकर डोईफोडे काका होते तेव्हा त्यांच्याशी चर्चा केली. तर त्यांनी सांगितलं की फार पूर्वी आम्ही रुग्णसेवा मंडळातर्फे 10 डब्बे जमा करून द्यायचो, पण ती फार पूर्वी होतं, तसं काही करता आलं तर बघा. तर मी तसा प्रयत्न केला. सुरुवातीला आम्ही असं ठरवलं की ज्या लोकांकडून आपण महिन्यातून एकदाच एकाच माणसाचा जेवणाचा डब्बा घ्यायचा. मग आम्ही महिन्यातून एका घरातून एक गल्लीत समजा आपल्या कोणी ओळखीचं असेल त्याच्याशी चर्चा करायची किंवा तुमच्या गल्लीतून आज आम्हाला 50 डब्बे पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की मग ते 2-4 दिवस झाले की त्यांनी सांगायचे की बा 50 लोकांची आमच्याकडे नोंदणी झाली. मग त्या सगळ्यांचे डबे आम्ही सकाळी 50 संध्याकाळी 50 असे डबे जमा करायचो. त्यांना मग ठरवलं आम्ही किंवा हे लोक द्यायलेत ना, पण त्यांना वारंवार मागितलं तर देणार नाही. त्यांना सांगितलं की मग 10 तारखेला तुम्हाला सकाळचा डबा द्यायचा आहे. तर ते असं मी मग पूर्ण नावं आलेत, नावं भरपूर आलेत, मग त्यातून असं छाटले. त्याच्यामुळं आम्हाला असं झालं की दररोज सकाळी 50 आणि संध्याकाळी 50 असे डबे आम्हाला घरून मिळू लागले. हे मिळत असताना आम्ही एक ठरवलं की बा लोक कोणी पुरी देऊ लागले, काही असं वेगवेगळं. तर आम्ही म्हणलं तसं नाही, आम्ही सगळ्यांना सारखं. समजा एखाद्या पेशंटला पुरी भाजी शिरा भिरडी भेटली आणि एखाद्याला भाकरी भेटली तर त्याला थोडं वाईट वाटलं. त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की फक्त आम्ही सांगतो आहे एक भाजी कोणती तुमची, वरण भात आणि पोळ्या, 4 पोळ्या असं ठरवलं. त्याप्रमाणे मग सातत्यानं चालू झालं. 2003 पासून आमचा हा उपक्रम जवळजवळ 2012पर्यंत रेग्युलर चालला. आम्ही त्या नर्सेसला आणि डॉक्टरांना विश्वासात घेतलं. तुम्हीच सांगा किंवा तुमच्या पेशंटपैकी गरीब कोण आहेत, ज्यांना खरोखरच आवश्यकता आहे, अशा लोकांची नावं आमच्याकडे द्या आणि आम्ही त्यांना देतो. मग आम्ही काय करायचो, तर आमच्या सहसेवक जाऊन त्या ठिकाणी ज्या वॉर्डाचा आज नंबर असेल तिथं जायचं, ते आज आमचे 50 डबे आहेत तुम्ही सांगा. ते सांगायची हा किनवटवाला आहे, हा दूरचा आहे, हा गरीब आहे, यांना द्या असं. याच्या व्यतिरिक्त आम्ही तिथं एक बोर्ड लिहून लावला होता की ज्यांना कोणाला खरंच तातडीची आवश्यकता असेल आणि तुम्हाला जर कोणी विचारलंही नाही तर तुम्ही या नंबरवर कॉल करा, तुम्हाला आम्ही डबा देऊ. असे बऱ्याच जणांचे फोन यायचे किंवा आम्हाला तातडीची आवश्यकता आहे. असा हा आमचा उपक्रम चालू झाला. त्यानंतर बऱ्याच वर्ष चालला, पण सरकारी दवाखाना तिकडे गेल्यामुळं आमचा खंड पडला त्यात. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला, पण तिथं ऑलरेडी साई प्रसाद आणि स्वामी समर्थवाल्यांनी डबे दिले. म्हणजे जास्त डबे देऊन
वेस्ट होण्यापेक्षा मग आम्ही काय केलं, रयत रुग्णालय म्हणून इथं धर्मार्थ रुग्णालय आहे तिथं आणि श्री गुरुजी रुग्णालय या ठिकाणी आम्ही जेवणाचे डबे चालू केले. मग काही दिवसानंतर माझा लायन्समध्ये माझा प्रवेश झाला. त्यावेळेस लायन्स तिथल्या लोकांनी सगळ्यांनी भेटलं तर त्यांनी असे मला विनंती केली किंवा तुम्ही जो भाऊचा डब्बा देत आहात त्याचं नाव जर लायन्सचा डब्बा दिलं तर एक आमचंही होईल. आपल्याला काय नावाशी काय घेणार, काम होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी त्यांचं नाव भाऊचा डब्बा हे नाव हे करून त्याला लायन्सचा डब्बा दिला. हे जेवणाचे डबे प्रत्येक घरातून आलेले असल्यामुळं काही दिवसानंतर एकदा असं झालं की फूड पॉयझनिंग आता आलेले डबे आमच्याकडं 50 डबे, आता कोणाचा फूड पॉयझनिंग झालं ते माहीत नव्हतं. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही चांगलं काम करता पण त्यातून काही हे होऊ नये, त्यासाठी असं वेगवेगळ्या घरातून आणू नका, तुम्ही काय करा एकत्र कुठंतरी बनवा, म्हणजे त्याच्यावर जिम्मेदारी आहे. त्याप्रमाणे आम्ही काय केलं की एक मेसवाला ठरवला आणि त्याच्याकडून हे करायचं. आता याच्यासाठी मग निधी फार लागतो. दररोज 50 डबे, सकाळी 50 संध्याकाळ करा. मग आम्ही काय केलं की आता आम्ही अन्न घेणं बंद केलेलं आहे. ज्यांना कोणाला द्यायचं त्यांनी पैसे द्यायचे आणि त्या पैशाच्या याच्यातून त्यांचे समजा एखाद्याचा वाढदिवस असेल, कोणाचा लग्नाचा वाढदिवस असेल, कोणाचा स्मृतिदिन असेल तर त्या दिवशीसाठी तुम्ही 50 डबे तुमच्याकडून द्या असं सांगायचं. मग ती व्यक्ती ज्याच्याकडे आहेत त्यांना आम्ही बोलवायचो, त्यांच्या हस्ते ते डबे द्यायचो. लोक आतापर्यंत एकदाही आम्हाला गॅप पडलेला नाही. आणि ज्या ज्या दिवशी असं झालं की एखाद्या दिवशी समजा आमचा वर्षभराचं हे बुक 365 दिवस आमचे हे असतात किंवा 7 तारखेला अशोक यांच्याकडं आहे त्याचं, मग ते दरवर्षी एकदाच त्यांनी डबा द्यायचा. ज्या दिवशी समजा एखाद्याचं नाव बुकही असेल आणि तो काही कारणास्तव देत नसेल तर त्या दिवशी आमच्या डब्यावाल्याला सांगितलेलं असतं की तू त्या दिवशीचा डब्बा माझ्याकडून द्यायचा. महिन्यातून 1-2दा माझ्याकडून पूर्ण डबे असे ते. काही जण असे आहेत की जे आमच्याकडे 17-18 नावं असे आहेत की त्यांनी सांगितलेलं आहे की कधीही तुम्हाला डब्याची आवश्यकता पडेल, कोणत्याही दिवशी काय तुम्ही आम्हाला सांगा. आणि त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट करतो, तेही डबे देतात. त्याच्यामुळं खंड एकही दिवस पडतो. त्याच वेळेस मुंबईमध्ये माणुसकीचा फ्रीज म्हणून एक फ्रीज कोणीतरी लावलेला होता आणि त्या ठिकाणी ज्यांना शक्य असेल त्यांनी वस्तू आणून ठेवायच्या आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घेऊन. त्या फ्रीजची क्लिप इतकी व्हायरल झाली, अनेकांनी सांगितलं की भाऊ तुम्ही नांदेडमध्ये चालू करा. म्हटलं बा कोणती गोष्ट चालू करायला सोपं असतं पण ते कंटिन्यू राहायला अवघड असतं. पण तरी अनेकांचा आग्रह होता, त्यामुळं मी पंचवटी हनुमान मंदिर महावीर चौकात आहे त्या ठिकाणी बाजूला एक फ्रीज बसवलेला आहे. त्या फ्रीजमध्ये रोज आम्ही किमान 40 ते 120 डबे त्या ठिकाणी ठेवतो. हे रुग्णालय चालू असताना आमच्याकडे येणारा जास्त मोठा वर्ग आहे तो आजूबाजूच्या खेड्यातला आणि गरीब निर्धन असेच रुग्ण जास्त येतात. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय येतात पण असे रुग्ण जास्त येतात. आणि हे बाहेरगावचे जेव्हा रुग्ण इथे येतात तेव्हा त्यांच्या खाण्याची जेवणाची व्यवस्था मात्र जरा तारांबळ उडते. त्यांना बाहेर जावं लागतं, विकत घ्यावं लागतं आणि ते बाहेर त्यासाठी पैसे लागतात. आणि इथं कमीत कमी 100-150च्या कमी कुठंही राईसपेट मिळत नाही. अशा वेळेला मग येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप ठाकूर यांनी अशी कल्पना मांडली. त्यांनी एक भाऊचा डब्बा या नावाची संकल्पना गेल्या 10 वर्षात चालू केली आहे.
2015-16मध्ये मी जेव्हा लायन्स क्लब नांदेड मिडटाऊनचा अध्यक्ष होतो त्यावेळेस दिलीप भाऊ ठाकूरचे सामाजिक सेवा कार्य पाहून मी त्यांना लायन्स सदस्य बनवलं आणि त्यांनी लायनमध्ये जॉईन झाल्यानंतर लायन्सचा डब्बा हा एक नवीन उपक्रम सुरू केला आणि सांगायला आनंद होतो की एक दीड वर्षानंतर त्यांचं ह्या लायन्सच्या डब्याचं एक सिल्वर जुबली वर्ष साजरं करणार आहोत। आत्तापर्यंत त्यांनी जवळपास 23 लाख लायन्सचे डबे वाटप केलेले आहेत। रयत रुग्णालय किंवा कोरोना काळात अंध मुलांची वसतिगृह, वृद्धाश्रम, अनाथालय अशा कित्येक ठिकाणी त्यांनी लायन्सचे डबे दिलेले आहेत। रयत रुग्णालयामध्ये तर ते नेहमीच देतात। रयत हॉस्पिटलला माझी वैष्णवी नावाची कॅन्टीन आहे, तर मी रोज ते डबेवाला जाता येता पाहत असते। लायन्स क्लबचा भाऊचा डब्बा म्हणून येत असतो। 5 वर्ष झालं मी सातत्याने बघत आहे की 11 वाजता डब्बा वेळेत पोहोचतो पेशंटला आणि उरले एखाद्या वेळेस तो 1-2 नातेवाईकला पण देतो, वापस नेत नाही आणि व्यवस्थित तो डब्बा वरण भात भाजी पोळी व्यवस्थित घरच्यासारखा तो देतो। दररोज जेवण 2 भाज्या, एक वांग्याची, एक वरण, रसभर भात, 4 चपात्या रोज गेली आणि आम्हाला दररोज कधी एक असा वेळ बी असा चुकू दिला नाही, ना दिवस ना चुकू, ना टाईम चुकू दिला नाही, पण आम्हाला खुशी आणि सहभाग्य दिलं आणि डब्बा दिला आणि जेवण दिलं आणि मजबूती दिली। खूप छान वाटलं। ते 7 वर्षापासून डबा चालू आहे। हे डबा असा आहे BJP आणि लायन्स क्लब तर्फेने धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या तर्फेने गरिबासाठी 7 वर्षापासून चालू आहे। डब्बामध्ये 4 रोटी, गरम गरम घरगुती डाळ आणि घरगुती भाजी आणि राईस भेटते। माझं नाव माधव मारुती टोकलवाड आहे। मी राहणारा मूळगावचा घुमराळा तालुका नायगाव डिस्ट्रिक्ट नांदेड इथला रहिवासी असून मी इथे 3 दिवसापूर्वी ॲडमिट झालो आणि माझ्या बिमारीचं कारण माझी शीर उतरली होती। त्याचं माझं म्हणजे ऑपरेशन झालेलं आहे आणि इथं जे भाऊ जे जेवण देतात सकाळी 11:30ला, सायंकाळी ते गरिबांना ते घरगुतीप्रमाणे जेवण देतात आणि जेवणामध्ये चपाती असते, वरण असते, भात असते, जे काही घरेलू प्रमाणे आहे जेवण तसं भेटते। ते गोरगरिबांची सेवा करतात। मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आम्ही रयतमध्ये आलो होतो आहे 8-10 दिवस झाले। चांगले हे व्हाले, ऑपरेशन झाले आमच्या पत्नीचं। बरं आहे, तर जास्त झालं तर आता कमी व्हाल्यावर त्यावेळी 8-10 दिवस झाला, आता 10 दिवस झाले उपचार चालू आहेत। औषधं बदलून दिलेत आता दुसरी। हे आता बरं वाटायला आता चांगलं वाटायला। रोज डबा येते जेवायला 2 टाईम, 2 भाज्या, 2-3 चपात्या आम्ही खात आहोत। दोघंजण आता बरं आहे। सोमवारीपासून सुखी होईल म्हणजे चालू आहे उपचार, आता बरं वाटत आहे आता।